अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली। नमस्कार, माऊली या यूट्यूब चॅनलवरती मी संतोष पतेरे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत घोसाळे येथे असणाऱ्या साई भंडारा वर्धापन दिन याची जी पूर्वतयारी चालू आहे त्या पूर्वतयारी संदर्भात आपण बोलणार आहोत, बघणार आहोत कशी तयारी केली जाते आणि काय ते। हे बघा, अगदी लहान थोर मंडळी इथे तयारीसाठी झटताना दिसत आहेत। हे मंडपाचं काम चालू आहे, मुख्य मंडप शेडपासून पुढे असणारं मंडप आहे हे, आणि त्या मंडपाची तयारी चालू आहे। लाकडं बांधण्याचं काम, इथे समोर आपल्याला स्टेज दिसतं, त्या स्टेजच्या मंडपाचं काम आपलं चालू आहे। सर्वच लहान थोर माणसं आपल्याला काम करताना दिसत आहेत। काही साहित्य कमी पडतंय, त्यासाठी काही जणांना साहित्य आणायला, म्हणजे काही सापडी वगैरे कमी पडत आहेत, त्या आणण्यासाठी रानात जावं लागणार आहे। आणि तसं बघा, सर्वजण आता आपण चाललो आहोत मेडी काढायला। कसल्या काय काढायला? मेडी कसला मेडी काय असतात? म्हणजे आपल्या साई मंदिरासाठी एक बांबू काढायला असते। मेला काय पण सांगतो, साई मंदिरासाठी बांबू काढाय बोलतो, मंडपासाठी बांबू काढण्यासाठी। साई मंदिराच्या वर्धापन दिनाची पूर्वतयारी चालू आहे आणि त्यासाठी सर्वजण चालले आहेत रानामध्ये लाकडं आणायला। सापडी म्हणतात, त्या सापडी आणण्यासाठी आम्ही सर्वजण चाललो आहोत। बघूया, चला। रानातला हा बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे। नारायणदादा सांगतायत आपल्याला काय काम करणार आहोत आता आपण? आता आपल्या साई विश्वस्त मंडळाचं मंडपाचं काम चालू आहे आणि त्यासाठी काही साहित्य कमी पडल्यामुळे आपले साई विश्वस्त मंडळाचे सर्व कार्यकर्ते व सभासद आपल्या साहित्य आणण्यासाठी जंगलामध्ये आलेले आहेत आणि इकडे लाकडं तोडून ते आपल्या मंडपासाठी जमा करणार आहे। अशी कोकणामध्ये आमच्या कर्द अशी भेटतात, अशी कर्द मिळतात। हे काय आहेत? करवंद पिकल्यानंतर लय गोड लागतात। पाहिजे असेल तर किलोवर मिळतील। कच्चे आहेत नाही? पिकल्यानंतर किलोवर मिळतील। किलोवर विकायला काय मुंबई? ही जंगलातून वाट करत आपण पुढे पुढे जात आहोत। संगीत आपल्याला करवंद काढताना दिसतोय। करवंद ओके। हे बस झालं, जास्त आत नका जाऊ। ही पोरं करवंद खाताना दिसत आहेत बघा। अरे तुटून पडू नका, भेटतील पुढे। अरे नुसतं वाटण जाऊ नका। हे वारुळ आहेत। हे बघा, आपण जंगलातून आतमध्ये आलो होतो एकदम, आणि हे तोडतायत सर्व सापडी ज्या लागणार आहेत त्या सापडी तोडायचं काम चालू आहे। सुजित जोशात आहे आणि त्या झाडाला काय ठेवणार नाही वाटते। हे साईनाथ लास्ट आहेत थोडेसे। हे रणवीर निवाते आहेत, बापसाचे ऐवजी गावकीला आलेले आहेत। हा नीलकंठ आला, नीलकंठ तोडून आणायचा तो काय असा झालास रे? तोडून आलो तिकडनं, ठेवलाच बाजू बाहेर काढून।
डायरेक्शन तोडतोय एक, पण 4 जण डायरेक्शन देत आहेत. कोयत्या नाही आहेत ना. तू कोयती ना आणलीस? 2 कोयत्या. रोहित त्या झाडाचा जीव काढलास. नाही तर काय खाचवून वरनं सोडवल्याशिवाय येणार नाही तो. सोडवण्याचं ती काय ऐकती का ते का? एक छा. अरे अन्नाच्या अरे समोर असं किती हा गाव मारतोय ज्या अरे तुटला तो आला खाली. नाही तो अडकलाय आतमध्ये. बोलतो. चालला धर ना, ती कोयती बघ. मध्ये उडी मार. त्या सचिनला काय सांगू नको, जड काम. इकडे कोयती आण. नाही अटकले ते जाळीमध्ये. अरे करवंदीचा तो पूर्ण हे व्यापलेला आहे तिने. त्याला तोडल्याशिवाय मी घरात येणार नाही. पायावर येला तो बघ. इकडे आला. हे वरची सोडाव. हा ह्या ती फांदीच मार इकडची, ह्या बाजूची. नाही ही बघा ही हा आणि ती इकडची फांदी मार मोठी. ही बाई इकडे. अरे ही हाताच्या वरती आहे ना त्याची. हा हिला मार म्हणजे ती सुटली आपोआप. बघा. हा फाडून पाहिजे टाकून मला. त्याला सोडव खाली नंतर आतमध्ये जा ना. वने सापडी दाखवतात कुठेतरी. कुठे आहेत वने? त्या मोठे ते ह्याचे आहेत आपल्या सरकारी झाडांच्याच, पण त्या लय लांब होती. सरकारी झाड तोडायला नाही ना. अरे सर्व सरकारी झाडांचाच रान झालाय. रस्त्यावरचे सगळं तोडून टाकलं रस्त्यावर. धक्का मारायला मग मी नाही येणार. धक्का मारायला. हा रोहित हो तो आता झोपलाय. तुम्हाला बोलत होता तू जाशील काय? तू उठलास तर तू जाय ना तर मी जाईल. हे सोडवलंच का रे त्याचं सांगाडा? पण तू परत आणशील ना. काय सोडशील? व्हिडिओ होतोय. काय झाला आता तुझं? पुरावा आहे इकडे. मस्त नवट्यात नाही तो बोललायस तू. एक निघाली आहे ना. हे सचिन पवार आणि रोहित मोठ्या कष्टाने घेऊन आलेत. एक सापूड तोडायला अडकलाय सचिन. शरीराच्या दृष्टिकोनातून तो अडकलेला दिसतोय. फलंदाज गोलंदाज चालू आहेत. गोलंदाजी करील तेव्हा करील, पण ही फलंदाजी अडकले. फांद्यांमधून फलंदाजी अडकलेली दिसते. मी फलंदाजी करून आलेलो आहे. चला आण लवकर. मी गुंज बिंज नको आता, राहू दे चल. मग ती तेव्हाच तुला सांगत होतो तेव्हाच मार म्हणून पूर्ण. भेटतच नव्हता मारायला. हा ते करंद होती ना, ती कुठं भेटेल मारायला. ही ठेव इथंच टाक. इथे राहू दे रस्त्यात आहे खाली या. नाऱ्या देऊन दाखतो. अरे पण ती चालेल, पण हा मोठा लय लांब आहे. त्याला ते घेतील पोरं आहे. हा तोड दोन्ही तोड. नको वर तोड वाजून. खाली लय झाड. तो दे आता तिला 2 माणसं लागतील न्यायला. होते ना. अरे तो हे बघा, आपण रानात आलोय आणि ही कुड्याची फुलं दिसत आहेत एकदम बहरलेली. बघा सफेद फुलं आहेत ही कुड्याची. संपूर्ण रानाला हा कुडा आहे. कुड्याची फुलं. ह्या कुड्याच्या फुलांची भाजी सुद्धा केली जाते. भाजी करतात ना. हा तुम्ही खाल्ली आहे काय? हा कुड्याच्या फुलांची भाजी. काय करायचं माहितीये? कुडा घेऊन जायचं हे हा आणि सुकवायचा आणि पुरा चीक काढायचा आणि चीक काढून झाल्याच्या नंतर ना उकडायचा पाण्यात, गरम पाण्यात. पण फुलं आहेत, फुलांची फुलं सुकवायची. हा सुकवायची आणि त्याच्यानं चीक काढायचं. पूर्ण चीक काढून गरम पाण्यात हे करायचं, उकडायची त्याला. ती एकदम ह्याच्यासारखी जवळ्यासारखी होत असेल. नंतर पूर्ण भाजी हे करायची, नंतर मग काढायची. मस्त चळचळीत होते मस्त. आहे ना. हा कुडाच आहे बघा. हे बाकी कुठे दिसत नाही, पण सगळीकडे हा कुडाच दिसतोय. सफेद फुलं ही कुड्याची आहेत सगळी. रानभाज्या ज्या खाल्ल्या जातात त्या रानभाज्यांपैकी एक कुडा ही भाजी आहे. एक त्या नाचताना पवार बाबा घेऊन यायचे माहितीये. कुड्याच्या असतात की, पण ते माहिती आहे त्यांना डिझाईन काढून मस्त बनवून आणायचे. पण हा मोठा, हे छोटी छोटी झाड आहेत. मला वाटतं मोठी झाडं झाली असतील. पानं केवढी मोठी असतात. हा एकदम कोवळा असल्यासारखा आहे ना.
ही करवंद आहेत. डोंगरची काळी मैना ही अजून 4 दिवसात. हा, चैत्राच्या काळोखाला तयार होतात खरं तर. हे चैत्री निघून गेली ना. हे बघा, खूप मोठ्या प्रमाणात ही करवंद आहेत इथे. त्याला वाळी कोण नाही. बोंडा दाखवते ना, बोंडा. अरे मुंबईत गेलो तर त्याचा काय होतं माहिती आहे ना. मुंबईत वाट्यावरती विकली जातात आणि इकडे गावाला त्यांना कोण विचारत नाही. अरे किती निघाल्यात रोहित? तो नसला निघत तर त्याशी जीव घालवू नको. चल, तुटलाय काय? हा मग वडूया. येऊ आतमध्ये. तोड काय तुटला नाही तो, कुठं तुटलाय, बहुतेक तुटलाय. आता तुटला. काढला शेवटी. अरे फांद्या मार. हा तो मार. काट काय भाऊ? तो मारल्याशिवाय नाही येणार पुढचा. काय मेडी सारखा पुढे. मेडीला पुढे पण ती मजबूत होईल ना पुढची, जर ही मारली तर. मस्त मस्त. खालून मार, खालून. इकडं अशी कर ना, इकडं. मग आम्ही खेचतो. नाही तशी करा भेटायची. वरतीच घ्यायला लागेल मामा. वने आलेले आहेत. कोयती घेऊन किती झाले तिकडे वरती? 7-8 झालेत ना. ह्या 2-4 आहेत म्हणजे अर्धा झाल्या ना. हो, आजचा कार्यक्रम म्हणजे स्टेज पुरत्या लागले तर परत आपण एक गावकी करू शकतो. हा, कारण आता सगळे मुंबईकर आलेले आहेत. त्यांचा घामटा काढायचा काढण्याचा प्रयत्न आहे गावकऱ्यांचा. त्यामुळे आपण. तू आता घेणार आहेस ना? काय हा आणल्या बा ठेवला तो. हा बघ, एकच काढलाय. 4 आकडे आणली हो काय? आकडी बांधायला बांधली असते पण काय आता खुटीला लागलेली आहे ना. ए सुमन, चल आता. आमचा काढा दोघांचा. आपण मी लाकडा घेतलाय. काय होत आहे माझ्यावर लाकडा. सर्व मालक आलेले आहेत सर्व संघाचे. जीपीएल ची पूर्ण तयारी. पिचचा कार्यक्रम चालू आहे आता. कोच पण मदत करताना आणि महिला मंडळचं सर्व सहकार्य जीपीएल साठी. मी वरती चाललेली तेव्हा हे करायचं. चला म्हणजे आणायला
तुला दाखव का हा आपल्याला परत भेटणार जेवायला जाणार नाही वाढायला हो बाबू निघतोय ना अरे पीस बीस बनवा आम्ही लावलं सर्वजण त्याला इथंच कुठे गेला गोट्या इथंच लावा तो स्टेप ठेवा तिकडे आऊट ठेवायचा खाली जाण्यापेक्षा अध्यक्ष म्हणजे इथं बसलेल्या त्याबद्दल बाजूला पोरगी बसली ती बघत नाही बोल ना मधून अजय दमला अजय तू कुठे गेला तो हे रेड्या जरा जा काम कर हल 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 जरा कमी होशील ठेव कोसळलो मी झोपलेलो यांच्या मुलं अर्धी अर्धी होती ना तिकना हजेरी लावायला नाही आण्या आरती झाल्याशिवाय आता नाही काय विचार करतो पुढे गेलो आरती घ्यायला लागेल घंटा वाजवा लागेल चार घ्यावे लागेल आता काय बोलला चला दुकाला भेटलाच नाही बोललाच का